नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशी आली आहे. लक्ष्मी पूजेचा आरंभ. धनाची देवता येते घराघरात. पण एक प्रश्न नेहमी सगळ्यांना पडतो, धनत्रयोदशीला सोने घेतलं नाही तर काही अपशकुन तर होणार नाही ना? आज मी तुम्हाला सांगणार आहे, हो, सोने चांदी नाही घेतलं तरी काही हरकत नाही, पण एक अशी वस्तू आहे जी तुम्ही कटाक्षाने घ्यायलाच हवी. ती घेतली की लक्ष्मी देवी स्वतः तुमच्या घरात येते आणि राहते वर्षभर. मग चला जाणून घेऊया, धनत्रयोदशीच्या या खास दिवशी काय घ्यायचं आणि का घ्यायचं. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी सांगणार आहे एक लपलेलं रहस्य, जे तुमचं नशीब उजळवू शकतं. धनत्रयोदशी म्हणजे काय माहीत आहे का? हा दिवस धन्वंतरी देवांचा जन्मदिवस आहे. त्याच वेळी लक्ष्मी मातेचं पृथ्वीवर अवतरण झालं होतं, म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी असं नाव पडलं. धन म्हणजे फक्त पैसा नव्हे, धन म्हणजे आरोग्य, सुख, शांती, समाधान. म्हणून या दिवशी आरोग्य आणि संपत्ती यांचा आशीर्वाद घेणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी लोक सोने, चांदी, भांडी, नाणं घेतात, पण अनेकांना जमून येत नाही. कधी पैशांची अडचण, कधी परिस्थिती जमत नाही. मग लोक विचार करतात, आपण काही घेतलं नाही म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी येणार नाही का? पण लक्षात ठेवा, लक्ष्मी देवीला मनातील भावना जास्त प्रिय असतात. तुमचं श्रद्धेचं सोनं हेच तिच्यासाठी सर्वात मौल्यवान असतं. ती एक खास वस्तू कोणती आहे? धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही एकच वस्तू जरूर खरेदी करा, ती म्हणजे धातूचा छोटासा दीपक. हो, अगदी साधा पितळी किंवा तांब्याचा दिवा. हा दिवा फक्त वस्तू नाही, तो लक्ष्मी देवीला घरात आणण्याचं प्रतीक आहे. त्या दिव्याला तुम्ही संध्याकाळी तेल घालून प्रज्वलित करा. पहिला दीपक लक्ष्मी मातेपुढे आणि दुसरा कुबेर देवापुढे लावा. त्या क्षणी तुमच्या घरात प्रकाश, आनंद आणि धनप्राप्तीचा दरवाजा उघडतो. त्या ज्योतीसोबत दारिद्र्य, दुःख आणि अपशकुन घराबाहेर जातात. दिवा विकत घेताना काय लक्षात घ्यायचं? दिवा घेताना दुकानात उजव्या हातात घ्या. मनात म्हणा, माते, हे दिव्याचं तेज माझ्या घरात सदैव उजळत राहो. पैसे देताना स्मितहास्य ठेवा, कारण लक्ष्मीला हसणारा चेहरा प्रिय असतो. दिवा घरात आणल्यानंतर तो थेट देवघरात ठेवा. दिव्याला हळद, कुंकू लावा आणि फुलं अर्पण करा. धनत्रयोदशीचा संध्याकाळचा विधी. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करून मुख्य दरवाजाजवळ तो दिवा लावा. त्यामध्ये तिळाचं किंवा घीचं तेल घाला. त्यावेळी लक्ष्मी मातेचं नामस्मरण करा. श्रीं मंत्र जपा. ओम श्रीं महालक्ष्म्यै नमः 11 वेळा म्हणा आणि एक वाक्य मनोभावे उच्चारा, माते, या दिव्याच्या प्रकाशात माझं घर सुख समृद्धीने उजळव. दुसरा उपाय, कोरफडचा पान. या दिवशी जर शक्य असेल तर कोरफडीचं एक पान घरात आणा. ते घराच्या उत्तर दिशेला ठेवा. ही वनस्पती धन आकर्षण, शक्ती वाढवते असं मानलं जातं. तिसरा उपाय, धान्याचा मुहूर्त. धनत्रयोदशीला तांदूळ, मूग, गहू किंवा तीळ खरेदी करणं अत्यंत शुभ असतं. जर तुम्हाला सोनं घेता येत नसेल तर हे धान्य घ्या. या वस्तू अन्न धन दर्शवतात आणि अन्न हेच खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. चौथा उपाय, नवीन झाड लावा. धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही एखादं झाड लावलं तर लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न राहते. झाड म्हणजे समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा. ते वाढतं तसं तुमचं भाग्यही वाढतं. लक्ष्मी पूजेचा खास मंत्र. त्या दिवशी संध्याकाळी हा छोटासा मंत्र नक्की म्हणा, ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः. हा मंत्र 21 वेळा म्हटल्याने घरात धनप्राप्तीचे योग तयार होतात. कर्ज मिटतं, नोकरीत प्रगती होते आणि घरात शांती येते. धनत्रयोदशीच्या दिवशी काय करू नये? एक, कधीही रिकाम्या पोटी पूजा करू नका. 2, घरात भांडणं, वाद, राग ठेवू नका. 3, फाटकी वस्त्र घालून पूजा करू नका. 4, चुकूनही रात्री घरात झाडू लावू नका, लक्ष्मी मागे फिरते. 5, दार उघडं ठेवा, लक्ष्मीचा स्वागतमार्ग खुला ठेवा. धनत्रयोदशीचा खरा अर्थ. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही,
ती म्हणजे प्रेम, समाधान, आरोग्य आणि आनंद. धनत्रयोदशी ही आपल्या जीवनात कृतज्ञतेचा उत्सव आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानायचा दिवस. मग लक्षात ठेवा, धनत्रयोदशीला सोने चांदी नाही घेतलं तरी चालेल, पण तो एक दिवा नक्की खरेदी करा. त्या दिव्याचं तेज तुमच्या घराला सोन्यासारखं उजळवेल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचं जीवन सुख, शांती आणि धनाने भरून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री महालक्ष्मी नमः.